Hello friends and welcome to our channel Part 2 Glory. Today we are going to learn SSC Standard 9 poem number 1 Life. It is written by poet Charlotte Bronte. आता फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये. येस फ्रेंड्स, मराठीमध्ये. ऍक्च्युली खूप स्टुडंट्सची क्वेरीज असतात किंवा त्यांना प्रॉब्लेम्स असतात की मिस आम्हाला इंग्लिश वाचता येतं बट त्याचा अर्थ समजत नाही, कधी कधी मिनिंग समजत नाही. सो आय एम हिअर टू मेक युअर लाईफ इझी बाय एक्सप्लेनिंग इंग्लिश इन मराठी. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट स्टँजा ऑफ द पोएम. Life. Life believe is not a dream, so dark as sages say. Of a little morning rain foretells a pleasant day. तर फर्स्ट स्टँजा मध्ये काय दिलं आहे की लाईफ बिलीव्ह इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से. सेजेस म्हणजे कोण? जे वाईज पीपल आहे, वाईज पर्सन. सी आय हॅव रिटन द मीनिंग ओव्हर हिअर. ओके. हू हॅज अटेन्ड विजडम, ऋषी आपण म्हणू शकतो. तर ते काय म्हणतात की लाईफ एक ड्रीम सारखी आहे. इट इज नॉट सो डार्क. डार्क म्हणजे अंधार नाही. इट मीन्स की दुःख तेवढं नाहीये जेवढा आपण विचार करतो. आपण कधी कधी ओव्हर थिंक करतो. ठीक आहे. बट सेजेस आर टेलिंग अस की आपण जेवढं डिफिकल्ट आहे, लाईफ हार्ड आहे असं विचार करतो, तर ती तशी नाही आहे. ओके. ऑफ अ लिटल मॉर्निंग रेन foretells अ प्लेझेंट डे. ऑफ म्हणजे ऑफ्टेन. ठीक आहे. ऑफ द लिटल मॉर्निंग रेन foretells अ प्लेझेंट डे म्हणजे जेव्हा पाऊस पडतो सकाळी सकाळी तर आपल्याला एकदम प्लेझेंट वाटतं. ओके. foretells म्हणजे foretells you tell that what will happen in future. तर जेव्हा सकाळी पाऊस पडतो तेव्हा आपण बोलतो अरे वा, आजचा दिवस तर एकदम छान जाणार आहे. असं एकदम कूल असणार, शांत असणार, मातीचा वास येणार. सो इट इज अ प्लेझेंट डे. ओके. समटाइम्स देर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम बट दीज आर ट्रान्झिट ऑल. समटाइम्स देर आर क्लाउड ऑफ ग्लूम्स म्हणजे काय? ढग. ग्लूम. ग्लूम मीन्स डार्कनेस, डिफिकल्ट सिच्युएशन. जेव्हा आपल्या आयुष्यात डिफिकल्ट सिच्युएशन असतात, बट दीज आर ट्रान्झिट ऑल. ट्रान्झिट म्हणजे टेम्पररी, म्हणजे हे सगळे जे दुःखाचे सिच्युएशन असतात ते टेम्पररी असतात, ते निघून जाणार, चांगले दिवस पण येतात. ओके. इफ द शॉवर विल मेक द रोज ब्लूम, ओ वाय लॅमेंट इट्स फॉल. ठीक आहे. इफ द शॉवर्स विल मेक द रोजेस ब्लूम, जेव्हा पाऊस पडणार तेव्हा रोजेस, गुलाब जे ब्लूम होणार. ओके. वाय लॅमेंट इट्स फॉल. लॅमेंट म्हणजे काय? एक्सप्रेस ग्रीव रिग्रेट. कशाला दुःख? जेव्हा पाऊस येणार तर दुःख कशाला साजरा करायचा? आनंद साजरा करा. ओके. रॅपिडली मेरीली लाईफ सनी आर्स स्प्लिट बाय. सो सनी आर्स म्हणजे जे सुखाचे क्षण आहेत ते पण फटाफट निघून जातात. रॅपिडली मेरीली, हसत खेळत. ओके. ग्रेटफुली चेरीली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. तर जेव्हा ते सुखाचे क्षण असतात तर ते एन्जॉय करायचे. ओके. तर हे झाले आपले फर्स्ट 3 स्टँजाज ऑफ अ पोएम. इथे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही क्वेश्चन्स दिले आहेत. लेट्स फाइंड द आन्सर्स. ओके. व्हॉट डज द sages say? So here it is the answer. The sages say that life is not a dream. Okay. And you can add ki life is not as dark as we think. Okay. Next. What does the rain often foretells? Foretell म्हणजे future. What does it say? जेव्हा पाऊस पडतो. So rain often foretells a pleasant day. What should we do during joyful times in the life? जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा काय करायचं? So here it is. Gratefully, cheerily, enjoy as they fly. So during joyful times in life, we should enjoy life cheerfully and gratefully. Okay. I hope you got the 3 stanzas. Any doubt, please mention in the comment section. Okay. And also तुम्हाला रिक्वेस्ट करते, सिट विथ युअर टेक्स्टबुक अँड पेन्सिल. हे सगळे मिनिंग्स तुम्ही आता लिहून ठेवू शकतात की तुम्हाला सारखं सारखं रिफर करायची गरज नाही. ओके. नेक्स्ट. व्हॉट दो दॅट ॲट टाइम स्टेप्स इन अँड कॉल्स अ बेस्ट अवे. ओके. व्हॉट दो दॅट ॲट टाइम स्टेप्स इन म्हणजे जर मरण आलं अँड कॉल्स अ बेस्ट अवे. तो बेस्ट रिफर्स टू अ लव्ड वन. म्हणजे जे आपले नातेवाईक आहेत, जे आपले आई वडील आहेत, जे आपल्या एकदम जवळ आहे. ठीक आहे. आपल्याला भीती वाटते की काय होईल जर कधी मी इकडून गेलो तर मी कसं जाऊ शकतो. व्हॉट द स्वॉरो सीम्स टू विन और होप अ हेवी स्वे. ठीक आहे.
कधी कधी आपल्याला वाटतं की दुःख जास्त आहे आणि जे एकदम हेवी आहे आपल्याला जड वाटतं. ठीक आहे. येट होप अगेन इलॅस्टिक स्प्रिंग्स. म्हणजे होप हे अतूट असलं पाहिजे, इलॅस्टिक सारखं, इलॅस्टिक स्प्रिंग सारखं. म्हणजे कितीही टफ सिच्युएशन असू दे, डेथ जरी आली, स्वरो जरी आला, इट शुड बी इलॅस्टिक. आपल्यामध्ये इतकं एन्थुझियाझम असलं पाहिजे, इतकं होप असलं पाहिजे की ते स्प्रिंग सारखं स्ट्रेचेबल असलं पाहिजे, ते न संपणार असलं पाहिजे. ओके. अनकॉन्कर्ड दो शी फेल, still buoyant are her golden wings, still strong to bear as well. Okay? Buoyant म्हणजे that which can rise upward. उत्साही. It is energetic. Okay? कितीही संकट आली, ती पडली तरी ती तिचे जे पंख आहेत, जे गोल्डन विंग्स आहेत, ती पसरणार आणि पुन्हा वरारी घेणार. ओके. स्टिल स्ट्रॉंग टू बेअर ॲज वेल म्हणजे ती कितीही सहन करू शकते. Manfully, fearlessly, the day of trail bear. Manfully, fearlessly म्हणजे न घाबरता. Manfully म्हणजे एकदम शक्ती लावून आपली. The day of trail bear. For gloriously, victoriously, can courage quell despair. म्हणजे विनिंग सिच्युएशन. आणि क्विल इज एंड, शांत करणे. जेव्हा आपण जेव्हा आपण उठतो, ग्लोरियसली वी फाईट, ठीक आहे, तेव्हा आपले सगळे संकट एंड होऊन जातात. ठीक. सो लेट्स गो टू द टू क्वेश्चन्स ऑफ हियर. हू डज आर बेस्ट refers? So I've written answer. Our best refers to our loved ones. Why are the wings of hope golden? The wings of hope are golden because they give us bright hope to face future bravely and fearlessly. Okay? जे आपले golden wings आहेत, they give us hope to face every difficult situation bravely and fearlessly. ठीक आहे? आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि तुम्ही ह्याचे मीनिंग्स पण जॉट डाऊन केले असतील. ओके. तर लेट्स गो टू द वर्कशॉप. Pick out from the poem 2 lines each that reflect an optimistic, that is positive attitude, and pessimistic, that is negative attitude. Okay. तर इथे ऑप्टिमिस्टिक म्हणजे जे पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत ज्या लाईन्स मध्ये ते लिहायचं आणि पेसिमिस्टिक म्हणजे जे निगेटिव्ह येतं. सो आय रिटन ओव्हर फोरटेल्स अ प्लेझेंट डे. ठीक आहे. हे एक पॉझिटिव्ह आहे. बट दीज आर ट्रान्झिट ऑर म्हणजे हे टेम्पररी आहे. ओके. सो दीज आर टू पॉझिटिव्ह लाईन विच गिव्ह अस एनकरेजमेंट. आणि पेसिमिस्टिक म्हणजे जे नेगेटिव्हिटी देतं आपल्याला ते लाईन्स. सो डार्क ॲज सेजेस से. ओके. नेक्स्ट, समटाइम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ब्लू, अंधकार. ओके. तर हे तुम्ही लिहू शकता. वन मोर सेंटेन्स इज दॅट व्हॉट दो डेथ ॲट टाइम स्टेप्स इन म्हणजे जेव्हा मरण येतं. सो दिस ऑल्सो गिव्स अस अ नेगेटिव्ह फिलिंग. सो यू कॅन नोट दिस पॉइंट ऑल्सो हियर. Second one, give other ly adverb of similar meaning for the following. Use a thesaurus if needed. Okay. Adverbs म्हणजे similar words. आता rapidly चा adverb काय असणार? Quickly. Merrily is happily. ly यायला हवं. ओके. Gratefully is thankfully. Cheerly is cheerfully. Manfully is bravely. Fearlessly is courageously. Gloriously is wonderfully, and victoriously is successfully. Okay? Question number 3. Pick out 3 examples of interrogation question from the poem. Explain in your own words the point that each one makes. Interrogation म्हणजे जे क्वेश्चन मार्क येतं. ओके. आणि तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा. सो इथे मी पिकआउट केले 3 सेंटेन्सेस तुमच्यासाठी. If the showers will make the roses bloom, oh why lament its fall? तर ह्याचा एक्सप्लेनेशन आहे. The poem says that whatever the sky is covered with dark clouds, we are not able to see the sun. But when it rains, the roses bloom. So we shouldn't dislike the rain. Okay. पाऊस येतो तर आपण बोलतो ना काय यार पाऊस पडला सगळा चिखल हे ते. बट पावसामुळे पण खूप जीव आहेत, जंतू आहेत जे त्या पावसावरच जगतात. आपण पण पावसाच्याच पाण्यावरती जगतो. सो वी शुडंट डिसलाइक द रेन. ओके. What though death at time steps in and calls our best away?
ठीक है. The poet tells us that sometimes death, which is inevitable, may take our loved ones away. So it is okay and we should accept it as a part of our life. म्हणजे कधीही जर आपल्याला असं वाटलं की कधी काय संकट आलं, आपला जीव गेला, आपण आपल्या जी फॅमिली आहे, आपले फ्रेंड्स आहेत त्यांच्यापासून लांब जाणार. बट यू नो व्हॉट फ्रेंड्स, जे आपण आपलं करंट सिच्युएशन आहे, वी शुड लिव्ह इन दॅट, वी शुड एन्जॉय. ठीक आहे, की कधी आपल्याला रिग्रेट नाही होणार की अचानक कधी काय झालं आपल्याला तर आपण रिग्रेट नाही करणार की यार मी जगलोच नाही. ओके. So give everything, your life, give it your best, okay? What though sorrow seems to win, or hope a heavy soul? What does it mean? The poet tells us that sometimes sorrow takes over all other happy things and thus has a negative influence on our hope. म्हणजे जेव्हा खूप वाईट दिवस येतात तेव्हा आपण होपफुल पण नाही राहत की हे दिवस जाणार. आपण अजून त्याच्यात ओव्हरथिंक करतो आणि मग ते अजून सिच्युएशन खराब होतं. ठीक आहे. सो वी शुड एक्सेप्ट द सिच्युएशन जस्ट ॲज वी एक्सेप्ट हॅपीनेस इन युअर लाईफ. तर ते पण सिच्युएशन आपण एक्सेप्ट केले पाहिजे की येस दिवस खराब आहेत बट येस चांगले दिवस पण येणार, मी फाईट करणार हे सिच्युएशन्स. ओके. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. बी पार्ट. Explain the metaphor in the following. Okay. Metaphor. Oft a little morning rain foretells a pleasant day. आता फ्रेंड्स मेटाफर जे फिगर ऑफ स्पीच आहे मी त्याचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. यू कॅन गो अँड वॉच द व्हिडिओ की व्हॉट इज मेटाफर. त्याचे एक्झाम्पल्स पण मी खूप छान पद्धतीत दिले आहे. सो यू विल अंडरस्टँड इट क्विकली. ओके. In this statement, morning rain is compared to darkness and gloom in life. आता metaphor is comparison of two words. Okay. तर darkness आणि gloom ला इकडे compare केला आहे. Sometimes there are clouds. In this statement, clouds are compared to sadness and gloom. The shower will make the roses bloom. म्हणजे पाऊस आल्यावरती रोज ब्लूम होईल. ओके. In this statement, roses are referred to the good things in the life. रोजेस ब्लूम म्हणजे हे नाही दिलंय की म्हणजे हे जे पोएट असतात ना ते आपल्या लाईफ वरती लिहितात बट ते लोकांना दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टचा सपोर्ट घेतात. आता इथे रोजेसचा सपोर्ट घेतलाय शॉवर साठी. म्हणजे शॉवर आपल्या आयुष्यात म्हणजे आनंद. ओके. आणि रोजेस ब्लूम आनंद आला की आपण पण एकदम ब्लूम म्हणून. लाईफ सनी आर स्प्लिट बाय. इन दिस स्टेटमेंट सनी आर्स आर कम्पेअर्ड टू हॅपी डेज. ओके. सनी आर्स म्हणजे जे आपले सुखाचे क्षण असतात. Pick out 4 examples of personification. Write what is personified in each. Of a little morning rain foretells a pleasant day. Explanation. Rain is given human qualities of foretelling. म्हणजे पर्सॉनिफिकेशन मध्ये ना एखाद्या गोष्टीला जी अनह्युमन आहे, जी ज्याच्यात जीव नाहीये, आपण त्याला ह्युमन कॅरेक्टरिस्टिक किंवा फिलिंग्स देतो. तर इथे रेनला आपण ह्युमन क्वालिटी दिली आहे. Life sunny are flit by. So sunny hours is given the human quality of flitting by. What the death at time steps in. तो इथे death ला आपण दिलं आहे human quality of stepping in. आता death चालू शकते काय? No, but we have given a human touch to it. Okay. What the sorrow seems to win. So sorrow is given human quality of winning. So personification is giving human quality to non-living things. Okay. Question D. And call our best away is a gentle way of expressing the unpleasant idea of a loved one dying. In this example of euphemism, think and write down 3 or 4 ways in which we can express the idea of death in a tactful and gentle manner. Okay. Euphemism म्हणजे exaggeration. ओव्हर जेव्हा आपण करतो ना ओव्हर एम्फसाइजिंग सम सेंटेन्स ते. आता हे कसं दिलंय अँड कॉल्स आर बेस्ट अवे. सो हियर यू कॅन राईट कॉल्स आर बेस्ट अवे म्हणजे ही पास्ट अवे, ही हॅज गॉन टू हेवन, ही इज नो मोर, ही इज वन विथ गॉड अगेन, ही किक द बकेट. तर तो गेलेला आहे. डेथचं एक्सप्रेस केलं आहे ह्या सेंटेन्स मध्ये तुम्ही करू शकता. ओके. यू कॅन रिफर टू द व्हिडिओ फॉर युफेमिझम ऑल्सो. आय हॅव अपलोडेड द व्हिडिओ. Both of them. And that's how I realized that courage and hope can help me overcome any major mishaps, problem in life. Write an episode experience from your own life that leads to the above conclusion. आता फ्रेंड्स इकडे मी माझं स्वतःचं एक्झाम्पल लिहिलं आहे. यू कॅन राईट युअर एक्झाम्पल
बाय रिडिंग दिस आणि याच्यातून थोडी आयडिया घ्या की मी कसं एक्झाम दिलेली, मी फेल झाली आणि मग मी ते रिझॉल्व केलं, मी खूप मेहनत केली. ठीक आहे, तर हे सगळं मी लिहिलं आहे. सो ऍक्च्युली मी हे रीड करून दाखवलं असतं, बट व्हिडिओ खूप लॉंग होईल, त्यामुळे मी इकडेच स्टॉप करते. ओके. सो लास्ट इज रीड द प्लाझम ऑफ लाईफ, अ पोएम बाय H.W. लॉन्गफेलो. तर मी इथे लिंक दिलेली आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये पण ही लिंक देते. तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून ही पोएम वाचू शकता. ओके. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. And I thank you for being till here with me. And for more chapters coming forth, please subscribe to my channel. And we'll see you in the next video. Thank you.